तळोजाला एक कंपनी आहे जी मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांना अशी नोटीस आली. त्यांचा लोड कमी होता. त्यांचा लोड हार्डली 100 किलोवॅटच्या आसपास लोड होता. मॅक्झिमम तो 125 पर्यंत गेला आणि बरोबर 4च वेळा गेला तो. त्यांना ती नोटीस आली की असा लोड तुमचा सरप्लस होतोय. ऑलरेडी त्यांच्या आम्ही टचमध्ये होतो की त्यांचं आम्ही काम ऑलरेडी करत होतो. त्यांनी मला ती नोटीस पाठवून सांगितलं की अशी अशी नोटीस आली आणि नोटीस बरोबर एक माणूस पण कोणतरी त्यांना भेटायला आला की तुम्हाला अशी अशी नोटीस आली, तर तुम्ही आता काय करा, ट्रान्सफॉर्मर त्यांचा 160चा होता, तो आपण ट्रान्सफॉर्मर 200चा घेऊया आणि 200चा ट्रान्सफॉर्मर घेतल्यानंतर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी परत लायझनिंग वगैरे सगळं करून त्यांना एक रफली कोटेशन दिलं होतं 10 लाखाचं. सो त्यांनी मला विचारलं की ज्यांनी एकदा भेटायला, तर मी भेटायला गेलो. त्यांनी सांगितलं सर हे कोटेशन आलं आणि ही नोटीस आली. मी सर नोटीसला आपण पहिला लगेच रिप्लाय देऊया. सो आम्ही लगेच त्या नोटीसला रिप्लाय केला की बाबा ठीक आहे, आमच्याकडनं ही चुकून झालं आहे आणि आम्ही हे का होतं हे आम्ही चेक करतो. मग त्यांना मी सेकंड सोल्युशन काय दिलं, तर आपलं 100 KVAचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड आहे, म्हणजे एक्स्ट्रीमला लोड एक्सटेंड होत नाही आहे. आपण एक ऑडिट करूया आणि जर कुठे काही आपल्याला कन्झम्पशन कट करता आलं तर ते कट केलं तर हा सगळा विषय संपून जाईल. मग आम्ही 1-2 दिवसाकडे एक ऑडिट केलं आणि हा लोड कुठे एक्सीड होतोय, तर आम्हाला असं आढळलं ना त्यांच्याकडे हिटिंग सिस्टीम होती. तर त्यांना मी विचारलं 27 किलोची हिटिंग सिस्टीम आहे, बरोबर सर एवढा लोड इथे का लागतोय. मग त्यांनी मला ती पूर्ण प्रोसेस समजून सांगितली. माझं म्हणणं होतं की हा जर लोड आपण थोडासा स्प्लिट केला, 27 एकत्र न वापरता आपण जर स्प्लिटमध्ये वापरू शकलो तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तसं करू शकतो. मग तो लोड 27चा 99 किलोवॅटमध्ये स्प्लिट केला, त्यामुळे ऑटोमॅटिक तो लोड कमी झाला. आज मला वाटतं जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले असतील, परत त्यांना कधी पेनल्टी नाही आली ना कधी नोटीस आली.